नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर या घटकासाठी निवड झालेली आहे आणि त्याचा मेसेज तुम्हाला आलेला आहे की आता तुमची निवड झालेली आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे। तर तुम्हाला समजत नाही कशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे, कुठे जाऊन डॉक्युमेंट अपलोड करायचे, तर हा व्हिडिओ त्या मित्रांसाठी आहे। मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ट्रॅक्टर घटकासाठी अर्ज केला होता आणि निवड झाली तर तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील। 10 दिवसाच्या आत तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे। तुम्ही डॉक्युमेंट अपलोड जरी केले नाही तर तुमचा हा अर्ज रद्द होऊ शकतो, त्यामुळे आता पटापट डॉक्युमेंट अपलोड करून घ्या। मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, महाडीबीटी पोर्टलवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला इथं खाली वैयक्तिक फार्मर ID टाकून तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे। OTP पाठवा, OTP आल्यानंतर लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर महाडीबीटी फार्मर पोर्टलची विंडो ओपन होईल। बघा, आता माझं महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉग इन झालेलं आहे। आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी काय करायचं आहे, तर चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र हा ऑप्शन दिसत असेल तर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर स्क्रॉल करून खाली या आणि वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावर क्लिक करा। वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट अपलोडचा जो फॉर्मॅट आहे तर तो खाली दिसून येईल। मित्रांनो, इथं दिसतंय बघा, कृषी यांत्रिकरण लाभ घटक ट्रॅक्टर घटकासाठी माझी निवड झालेली, तर कागदपत्र अपलोड करा असा पर्याय त्याच्या समोर दिसेल, तर त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं सिक्वेन्सली एक डॉक्युमेंट सिलेक्ट करून अपलोड करून घ्यायचं आहे। यात बघा, आता बँक खाते पासबुक तुम्हाला निवडून घ्यायचे, त्यानंतर निवड अवजार यंत्राचे दरपत्रक म्हणजे कोटेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे। आणि तुम्ही जरी वनपट्टाधारक लाभार्थीकरिता प्रमाणपत्र लाभार्थी असतील तर तुम्हाला ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। मित्रांनो, तर प्रथम तुम्ही बँक खाते अपलोड करून घ्या, ज्याची साईज 15 KB पेक्षा जास्त आणि 500 KB पेक्षा कमी असणं गरजेचं आहे। तर बघा, मी माझी फाईल अटॅच करून घेतलेली आणि कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले आहेत। त्यानंतर तुम्हाला दुसरं डॉक्युमेंट ते म्हणजे निवड अवजाराचे दरपत्रक जतन करा या पर्यायावर क्लिक करून चूज या फाईलवर क्लिक करा। चूज या फाईलवर क्लिक केल्यानंतर रित्या अटॅच झालेला आहे। आता जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे। जतन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट यशस्वीरित्या अपलोड झालेले आहेत। मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्हालाही जरी ट्रॅक्टर घटकासाठी तुमची निवड झाली असेल तर तुम्ही घरी बसून तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकतात, कुठेही जाण्याची तुम्हाला गरज नाही। अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता काही अडचणी येत असेल तर, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा शेतकरी मित्रांनो, आणि अशाच महत्त्वाच्या भविष्याच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।